नमस्कार मित्रांनो, मी निलेश कोरडे, गोरे बुद्रुक, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी आज काही कामानिमित्त मुंबईला आलेलो होतो। आता गावी चाललो आहे। तर सहज लक्षात आलं की आपण ज्या घाटाने जाणार आहोत आता, तो म्हाळशेज घाट भारतातील अतिशय एक चांगल्या पद्धतीचा घाट म्हटलं तरी हरकत नाही। जसं हिंदीमध्ये म्हटलं जातं की मौत का कुआं या घाटाला संबोधलं जाते। अनेक वेळा या ठिकाणी दरड कोसळल्या आहेत, अनेकांचे जीव पण त्या ठिकाणी गेलेले आहे। परंतु ट्रॅव्हल करताना घाट प्रत्येकाने अनुभवला पाहिजे। कारण आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये तरी बघू शकाल, ज्यांनी या घाटाने कधी येणं केलं नाही त्यांच्यासाठी आज मी ही एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहे। आणि मला आशा आहे की आपण सर्वजण तो व्हिडिओ बघाल, अतिशय आनंदाने बघाल। कारण आता जसं या अगोदर दरड कोसळत होते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेबांनी त्या घाटावरती बऱ्यापैकी पुनर्जीवित केलेलं आहे। आणि त्या ठिकाणी जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत, जेणेकरून वरून आलेले दगड त्या जाळ्यांमध्ये अडकले जातील आणि खाली जे काही ट्रॅव्हल करतात त्यांचे प्राण त्या ठिकाणी वाचले जातील। अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आता या ठिकाणी घाटामध्ये केलेलं आहे। थोड्याच कालावधीमध्ये आता हा जो आपण बघत आहात, हा कल्याण लातूर महामार्ग होत आहे। आणि त्यावेळेस जो काही हा म्हाळशेज घाट आहे हा काही राहणार नाही, कारण त्यावेळेस जवळपास 8 किलोमीटरचा बोगदा त्या ठिकाणी सर्वेक्षणामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। आणि नंतर तो म्हाळशेज घाट फक्त पर्यटन म्हणून या ठिकाणी राहील। आणि म्हणून आज आपण त्या ठिकाणी सैर करणार आहोत त्या घाटाची। धुकं पण भरपूर असणार आहेत। तर मी आता या ठिकाणी आपण बघत आहात की जवळपास टोकवड्यामधून एक 6 किलोमीटर पुढं आलेलो आहे। आणि आता आपण जाता हा जो कल्याण नगर महामार्ग आहे, या मार्गावरती पुढं जाऊया। जसं जसं मी पुढे जाईल तसं तसं तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगेल। कोणीतरी मेंढपाळ वगैरे पहिले त्या डोंगराने खाली आले, ज्या रस्त्याने ते खाली आले तो रस्ता, त्याच रस्त्याने नंतर वाहतूक चालू झाली, पायी लोक यायला लागली असं म्हटलं जातं। परंतु या ठिकाणी ह्या घाटाच्या पूर्वी किंवा खंडाळा घाट असेल, या दोनही घाटांच्या अगोदर नाणे घाट म्हणून घाट अस्तित्वात होता। तो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा होता। आणि तो घाट त्याच घाटाने संपूर्ण वाहतूक केली जायची। कारण खंडाळा घाट आणि म्हाळशेज घाट हे आत्ता एक 50 वर्षाच्या आसपासचे तयार केलेले घाट असतील। त्यापूर्वी मात्र नाणे घाटानेच वाहतूक केली जायची। तर नाणे घाटातून वाहतूक करण्यासाठी गाढवांचं आणि घोड्यांचा उपयोग केला जायचा। पठार भागावरचं असेल, नगर भागातला माल मुंबईला येण्यासाठी त्या ठिकाणी नाणे घाटातून वाहतूक केली जायची। आणि ते गाढवावरतून तो माल पूर्ण लादून तो मुंबईला पोचवला जायचा। तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळात चलन म्हणून नाणं वापरलं जायचं आणि त्यावरून नाणे घाट हा या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे। तर त्या नाणे घाटाला सुद्धा जाणारा एक रस्ता या म्हाळशेज नगर कल्याण महामार्गालाच फिटून आहे। आपण आता टोकवड्यापासून तो जवळपास 8 किलोमीटरवरती तो नाणे घाटाकडे जाणारा रस्ता पहिला आपल्याला लागणार आहे। तर आणि त्यानंतर आपण म्हाळशेज घाटाचं दर्शन आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर जवळपास टोकवड्यापासून 25 ते 30 किलोमीटरवरती म्हाळशेज घाटापूर्वी नाणे घाटाकडे जाणारा रस्ता तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। कारण नाणे घाट हा ब्रिटिशकालीन रस्ता आहे, म्हणजे ब्रिटिश शिवाजी महाराजांच्या नंतर ब्रिटिशांनी तो रस्त्याचा वापर केला आणि त्या ठिकाणावरूनच संपूर्ण जुन्नर किंवा नगर विभागातला जो काही भाजीपाला असेल, धान्य असेल, ते मुंबईला पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होत असे। तर चला बघूया आपण प्रथमतः नाणे घाट या ठिकाणी आपण नाणे घाटाकडे जाणारा रस्ता आपण नाणे घाटाकडं हा पूर्वीचा रस्ता, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा काळ होता, ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणावर वाहतूक केली जायची। आणि या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी लिहिलेले 7वहनकालीन इसवी पूर्व 250 नाणे घाट व्यापारी मार्ग कल्याणत प्रतिष्ठान जुन्नर, म्हणजे जुन्नर आणि मुंबई अर्थात नगर आणि मुंबईसाठी या ठिकाणाहून वाहतूक केली जायची। या ठिकाणी पुढे यस पण आहे। तर आता हे निसर्ग पर्यटन म्हणून या ठिकाणी
गव्हर्मेंटनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. या ठिकाणाहून पुढे जायला फक्त पायी जाऊ शकतात, कारण पुढे गाडी वगैरे आपली जाणार नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी मी इथूनच तुम्हाला दाखवतो. कधीतरी आपल्याला नाणेघाटात जाण्याचा योग येईल, त्यावेळेची माहिती पण या ठिकाणी पुरवली जाईल. आता हे संपूर्ण गव्हर्मेंटच्या आधिपत्याखाली आहे, वन विभागाचा आधिपत्याखाली असल्याकारणानं या ठिकाणी खूप काही पर्यटन तो घाट पाहण्यासाठी येतात. ह्याच ठिकाणी उतरून ते पायी वरती जातात आणि वरून परत खाली येतात. जवळपास इथून ह्या ठिकाणाहून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती तो घाट आहे. अशा पद्धतीने या गव्हर्मेंटनी पर्यटकांसाठी सुविधा पण केलेल्या आहे, रूम बनवलेले आहेत, विश्रांतीगृह किंवा हॉटेल्स वगैरे आहेत छोटे छोटे. तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर काही लोक येतात. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चलन म्हणून नाणं वापरलं जायचं आणि त्या ठिकाणी नाणेघाट असं नाव का पडलं तर जे चलन म्हणून नाणं वापरलं जायचं. तर पूर्वी जिथं घाट होता त्या घाटमाथ्यावरती जकात म्हणून नाणं दिलं जायचं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, आणि नंतरच ते जकात किंवा कर भरल्यानंतर तो जो काय संपूर्ण माल आहे तो मुंबईला या ठिकाणी व्यापारासाठी आणला जायचा आणि त्यावरूनच नाणेघाट असं नाव पडलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग असं या ठिकाणी केलेलं आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब, एक मिनटं. या ठिकाणी आपण बघू शकता सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग, सन्माननीय उपस्थिती एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मी जसं तुम्हाला मगाशी बोललो की या घाटाचं दुहेरीकरण आणि नूतनीकरण कॉन्क्रीट होत आहे. आपण बघू शकताय डावीकडे खोलदरी आहे, डावीकडे, आणि उजवीकडून हा डोंगर भाग आहे. कल्याणनगर एसटी या ठिकाणी आपण बघितली, अनुभवली. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला धबधब्यांचं पण दर्शन होणार आहे. हा माळशेज घाट आता चालू झालेला आहे. जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजायला आलेले आहेत आणि हे या ठिकाणी काही पर्यटक पण आहेत, टू व्हीलरवरती घाटाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. बरेचसे पर्यटक सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यामध्ये या घाटात पर्यटनासाठी येतात आणि दिवसभर फिरून चांगला या ठिकाणी आनंद पण प्राप्त करत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पोलीस पण असतात चेकपोस्ट चेकिंगसाठी. ते चेकिंग करत असतात. मद्य वगैरे कोणी वरती घेऊन जाऊन या रस्त्यावरती धिंगाणा करू नये किंवा वाहतुकीला काही अडथळा करू नये यासाठी पोलीस खाली गाड्या पण चेक करतात. मी एकटा असल्यामुळे कदाचित मला सोडलेलं आहे. आणि जर असं तुम्ही मुलं किंवा जास्त फक्त पोरं जर असतील तर त्यांची या ठिकाणी चौकशी केली जाते, गाडी चेक केली जाते आणि इतर पर्यटकांना त्याच्यापासून त्रास होऊ नये हाच त्यांचा एकमेव हेतू आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता, इथं आत्ता मी जसं बोललो की या ठिकाणी पर्यटक अजूनही आहेत. तर हे आता आपण पाहू शकताय. अशा पद्धतीने पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत, फोटो वगैरे काढतायत.
इकडे पण बघू शकताय ही लोक घाटाखालची लोक आहेत. आपले उपजीविकेचं साधन म्हणून या ठिकाणी मका असेल, खाऊचे काही चिप्स आहेत, चहा, बिस्किटं असे छोटे छोटे स्टॉल लावून जवळपास 4 महिने या ठिकाणी आपली उपजीविका या ठिकाणी करत असतात. तर असे साधी लोक आणि प्रेमळ लोक म्हटलं तरी हरकत नाही. हा या ठिकाणी हा धबधबा आहे. तर ह्या बाजूने हा धबधबा वरून डोंगरावरून पाणी येत आहे आणि खाली हा सगळ्यात मोठा धबधबा म्हटलं तरी काय हरकत नाही ह्या घाटातला. अजूनही ह्या ठिकाणी पर्यटक आहेत. सुंदर असं खाली जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणाहून रस्ता आहे आणि तिकडे जाऊन आपण धबधब्याचा आनंद घेऊ शकतो. या ठिकाणी एक कदाचित त्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी ते तिथपर्यंत गेलेले असतील, असं काही हरकत नाही. परंतु अतिशय सुंदर असं हा आपण बघू शकताय. बारक्या गाडी जास्तीत जास्त जाऊ शकते. बारक्याला कार, बस ह्या पण ह्या गाड्यांनी जाऊ शकतात. मोठ्या गाड्यांसाठी ट्रेलरसाठी हा घाट पाहिजे तर थोडा सफिशियंट नाही आहे, रुंद नाही आहे. त्यामुळे ह्या घाटाने त्यावर ट्रेलरची वाहतूक होत नाही आणि थोडंसं अरुंद असल्याने ट्रेलरला वरती जाण्यास अडचण येते, टर्न वगैरे बसत नाहीत आणि म्हणून ते खंडाळा किंवा इकडे नाशिकचा कर्जत कसारा त्या घाटानेच वरती जातात. तर काही हरकत नाही. आपण आता बरंचसं पुढं आलेलं आहे, बस घाटाने 3 किलोमीटर पुढे आलेलो आहे. या ठिकाणी सुद्धा एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विश्रांतीसाठी मग गाडीवाले असतील किंवा काही पर्यटक आले तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सुद्धा सुंदर असं व्यवस्था शासनाने केलेली आहे. इथून पण आपण घाटाचा आनंद घेऊ शकता. खाली संपूर्ण मुंबई वगैरे या ठिकाणी दिसते आणि इथे सुद्धा भरपूर पर्यटक असतात पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात. असो, आता या ठिकाणी पुढे आपण वरती चाललेलो आहे आणि फाट्याकडे. थोडंसं अजून वर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कदाचित धुकं पण या ठिकाणी पाहायला भेटेल. आपण बघू शकता थोडंसं धुक्याची जाणीव या ठिकाणी आपल्याला होत असेल. जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं कडक धुकं हे लाईटी लावून आलेलं आहे. याचा अर्थ आता धुकं चाललेलं आहे आणि हा अजून अंधार पडलेला नाही. रात्रीच्या वेळेस मात्र या ठिकाणी अतिशय खतरनाक म्हटलं जातं. जे रेग्युलर ड्रायव्हिंग करतात त्यांच्यासाठी तेच फक्त ह्या घाटांवरती जाऊ शकतात आणि आता नवीन ड्रायव्हरसाठी हा घाट अतिशय अनोळखी आहे आणि धुकं असल्या कारण त्यांना काही दिसत पण नाही. ते असे नवीन ड्रायव्हर्स कधी कधी ट्रकच्या किंवा बसच्या पाठीमागं आपली गाडी धरतात आणि वरती येतात. तर आम्ही पण ट्रॅव्हल करत असताना बरेचदा असे ड्रायव्हर्स असतात जे नवीन आहेत, धुक्यामध्ये चालू शकत नाही. त्यांना पण आम्ही वरती घेऊन जातो आमच्या गाडीबरोबर. तर काय हरकत नाही. आपण हे बघू शकता हा आंब्याचा टन असं म्हटलं जातं कारण इथं आंब्याचं एक झाड आहे आणि एकदम जागेवरती युटर्न आहे या रस्त्याला. हा माळशेज घाटातला सगळ्यात डेंजरस टन म्हटलं तरी काही हरकत नाही कारण डायरेक्ट जागेवरती युटर्न मारून हा वरती येतो. या ठिकाणी रस्ता थोडासा खराब आहे, आपण बघू शकता. त्या ठिकाणी मुरुम पण आणून टाकलेला आहे खड्डे बुजवण्यासाठी. जसं वरती आपण जाणार आहोत तसं तसं या ठिकाणी धुकं आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी गाड्यांची पार्किंग लाईट्स चालू आहे. आता संध्याकाळचे जवळपास 6:45 वाजलेले आहेत आणि आपण या ठिकाणी निम्म्या घाटापर्यंत आलेलो आहे. या ठिकाणी ST पण खराब झालेली आहे, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. बऱ्याचदा गाड्यांचं या रस्त्याला बंद पडतात, गाड्यांमध्ये काहीतरी नादुरुस्ती असेल. परंतु अशा वेळेस मात्र हा रस्ता नेहमी चालू असल्या कारणानं त्यांना कुठली भीती नसते. काही मदत लागली तर ते थांबून मागतात. आता आपण बघितलं ST ज्या ठिकाणी उभी होती त्या ठिकाणी दिवसाला पोलीस पण असतात चेकिंगसाठी. चेकपोस्ट जो असतं छोटंसं पोलिसांचं त्या ठिकाणी आणि ते लायसन्स गाडीचे पेपर्स वगैरे चेक करत असतात. तर तो पोलीस पॉईंट म्हटलं तरी काही हरकत नाही. या ठिकाणी आता आपण वरती आलेलो आहे. अजून धुकं काही म्हणावं तेवढं नाही आहे. या ठिकाणी ST महामंडळाची दुसरी पण बस बंद पडलेली आहे. अशा अनेक गाड्या काहीतरी खराबी असल्यामुळे ही सुद्धा बस या ठिकाणी बंद आहे आणि एकदा असे प्रसंग बघायला भेटतात. या गाड्या आपण बघू शकता लाईट लावलेली आहे, याचा अर्थ आता वरती धुकं असणार आहे आणि पाऊस बंद झालेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं धुकं कमी झालेलं आहे. तर आपण वरती कदाचित अजून धुकं आपल्याला अनुभवायला भेटणार आहे. पावसामुळे रस्ता थोडासा खराब झालेला आहे म्हणून आपल्याला थोडा जास्त टाईम लागला. जवळपास 10 ते 11 किलोमीटरचा हा टोटल माळशेज घाट आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला हा घाट आहे. या ठिकाणी पण एक पिकनिक पॉईंट आहे, आपण आता तो पण या ठिकाणी अनुभवणार आहे. या ठिकाणी बघू शकता पर्यटक पण थोडे आज या ठिकाणी आहेत कारण खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे बरेचसे पर्यटक या ठिकाणाहून निघून गेले असतील. हा मुंबईकडील भाग आपण बघू शकताय. आपण ज्या गावातून वरती आलो ते सावर्णी गाव, या ठिकाणी झूम करून बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी हे वरती आपण आलेलो आहे आणि घाट
आपण घाटाच्या बरंचसं वरती आलेलो आहे. आता ह्या ठिकाणावरून जो घाट सुरू होणार आहे, तर ह्या ठिकाणी सगळ्यात डेंजर झोन म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे हा घाट. कारण इथून पुढे जवळपास 2 किलोमीटर वरती नेहमी दरड कोसळत असते. त्यासाठी राज्य सरकारने वरती जाळीसुद्धा मारलेली आहे ह्या संपूर्ण डोंगराला. आणि आपण इथं बघू शकता, हा पर्यटकांसाठीच एक या ठिकाणी छोटंसं पॉईंट आहे, पर्यटन पॉईंट. या ठिकाणी सुद्धा काही पर्यटक आहेत. आता संध्याकाळ झालेली असल्यामुळे बरेचसे पर्यटक जवळपास निघून गेलेले घरी. आणि आता इकडं पुढे धुका आहे. तर आपण बघू शकता ही जाळी या ठिकाणी मारलेली आहे. अशा पद्धतीने ही जाळी मारलेली आहे डोंगराला, की दगड खाली येऊ नये. आला तरी तो जागेवरती, हाच एक उद्देश, खाली जीवितहानी होऊ नये हा पण एक उद्देश आहे. तर चला, आता आपण या ठिकाणी गडद धुकं पडलेलं आहे. कदाचित मोबाईलमधून ते दिसत नाही, परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी आम्हाला अनुभवायला भेटते. अतिशय या ठिकाणी आपण बघू शकता गाड्यासुद्धा लाईट आणि पार्किंग लाईट लावून या ठिकाणी खाली उतरत आहे. ही आहे संध्याकाळची वेळ, परंतु ज्यावेळेस आपण रात्रीचे या घाटाने ट्रॅव्हल करतो त्यावेळेस मात्र अतिशय धोकादायक अशा अवस्थेमध्ये या ठिकाणून जावं लागतं. काहीच दिसत नाही, फक्त जे काही रिफ्लेक्टर लावलेले आहेत ह्या घाटाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, त्या रिफ्लेक्टरच्याच अंदाजे किंवा सफेद पट्ट्यावरतीच या ठिकाणी चालावं लागते आणि त्यानुसारच घाट चढायला किंवा उतरावा लागतो. तर अशा पद्धतीने मनमोहक या ठिकाणी धबधबेसुद्धा आहेत बाजूबाजूला. डोंगरावरून खाली पाणी येते. आपण बघू शकता आता या ठिकाणी धुकं पडलेलं आहे. त्यामुळेच संपूर्ण गाडीवाल्यांनी लाईट्स आणि पार्किंग लाईट लावून चाललेले आहे. रात्रीच्या वेळेस मात्र हे अतिशय धोकादायक असा हा वाहतुकीचा रस्ता आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. परंतु माल वाहतूक करण्यासाठी आणि या ठिकाणी काही पर्यटक आहेत, मध्येच रस्त्यात उभे राहिले, भिजत आहेत. वरून पाणी पडते आणि ते या पाण्याचा आनंद घेत आहेत. काही हरकत नाही. या ठिकाणी सुद्धा एक छोटा धबधबा आहे. संध्याकाळ झाल्यामुळे बरेचसे पर्यटक आता निघून गेलेले आहेत आणि आता या ठिकाणी भरपूर काही गर्दी आपल्याला बघायला भेटली असते. आता या ठिकाणी थोडं दूर कमी झालेलं आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा या ठिकाणी फोटो पण आहे, वनविहार. आपण बऱ्यापैकी वरती आलेले. पुढे गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचं एक मंदिर छोटंसं या ठिकाणी बघायला भेटणार आहे. प्रत्येक घाटाची सुरुवात एका देवाच्या म्हणजे मंदिराने किंवा शक्यतो प्रत्येक घाटात एक मंदिर असतंच आहे. तसंच एक मंदिर या माळशेज घाटामध्ये पण आहे, गणपती रायाचं आहे, शंकराचं पण आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा बरेचसे पर्यटक असतात. या ठिकाणी वानरसेनासुद्धा आहे, त्यांनासुद्धा लोक जाणारे येणारे पर्यटक खाऊ वगैरे देत असतात. तर आता पावसामुळं कदाचित ती वानरसेना या ठिकाणी नाही आहे, परंतु आपण बघू शकता पर्यटक मात्र अजूनही या ठिकाणी आहेत, फोटो वगैरे काढतात. या ठिकाणी बघू शकताय हे मंदिर आहे छोटंसं, शनी देवाचं पण या ठिकाणी मंदिर आहे. आणि वरती बघू शकता ह्या अशा पद्धतीने सरकारने या घाटामध्ये जाळ्या बनवल्यात, ह्या बसवलेल्या आहेत. या जाळ्यांमुळं वरून येणारे दगड त्यात अडकले जातात आणि खाली जी काही जीवितहानी यापूर्वी होत होती ती आता बऱ्यापैकी थांबलेली आहे. तर या ठिकाणी सुद्धा हा बोगद्याचं सुद्धा सुशोभीकरण केलेलं आहे. माळशेज घाटात हा एक बोगदा आहे, त्याचं सुद्धा या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आहे. आपण बघू शकता शिवाजी महाराजांचे किल्ले रायगड, मावळे, किल्ले शिवनेरी, किल्ले रायगड आणि पावनखिंड, शूरवीर बाजीप्रभू किल्ले, सिंहगड, कोंढाणा असे अनेक चित्र या ठिकाणी काढलेले, किल्ल्यांची काढलेले. आणि त्या ठिकाणी लढणारे जे काही शूरवीर होते, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू असतील, यांची सुद्धा या ठिकाणी चित्र त्या भिंतींवरती काढलेले. हे पाठीमागच्या 2 वर्षामध्ये राज्य सरकारने केलेलं काम आहे. तर आपण आता पुन्हा या ठिकाणी धुक्यामध्ये वरती घराकडे वाटचाल करत आहोत. अजून जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा घाट, 3 किलोमीटरचा घाट अजून बाकी आहे. आधीमध्ये धुकं पण आहे, पाऊस पण थोडा थोडा चालू आहे. अशा पद्धतीने जवळपास 11 किलोमीटरचा हा संपूर्ण घाट आज तुम्हाला अनुभवायला भेटत आहे. ज्यांनी हा घाट बघितला नसेल, आजपर्यंत ह्या घाटाने कोणी सहल केली नसेल किंवा ट्रॅव्हलिंग केली नसेल, त्यांच्यासाठी हा अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. आणि ह्या ठिकाणी खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी आहेत. दोन्ही बाजूला आपण बघू शकता गाड्या उभ्या आहेत, बघू शकता.
हे पर्यटक या ठिकाणी ह्याचा आनंद प्राप्त करत आहेत. वरती पण खालून ह्या जे बॅरिकेड्स आपल्याला दिसत आहेत पाईप सफेद, तिथून वरती जायला पण रस्ता आहे. वरती पण तुम्ही जाऊ शकताय. आता आपण बघू शकताय काही पर्यटक वरती चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडून एक धबधबा आहे. त्या ठिकाणी जास्त काही डेव्हलप नाही केलेलं. अशा पद्धतीने भरपूर ट्रॅव्हलिंग ह्या रस्त्याने होते. आपण बघू शकता असंख्य अशा 4 व्हीलर गाड्या मुंबईतून आता नगर या दिशेला चाललेल्या आहेत. आज शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे 2 दिवस आणि त्यामुळे लोक ट्रॅव्हल करत असतात शनिवार आणि रविवारी. तर आपण जवळ जाऊन बघूया प्रेक्षक कशा पद्धतीने आनंद घेत आहेत. थोडासा पाऊस आहे, हे पहा फॅमिली आहे आणि लहान लहान मुलंसुद्धा आहेत यामध्ये आणि भरपूर काही पाण्याचा फ्लो वरून येत आहे. कारण वरती पाऊस चालू आहे डोंगरावरती. हा एक या ठिकाणी छोटासा धबधबा आहे. या ठिकाणी प्रेक्षक कमी असतात, पर्यटक कमी असतात. पुढे एक धबधबा आहे, या ठिकाणी सुद्धा भरपूर पर्यटक आपल्याला बघायला भेटतील. या ठिकाणी सुद्धा हा एक धबधबा आहे. हा एक धबधबा आहे. या ठिकाणी आता संध्याकाळची 6:30 वाजले असल्या कारणानं थोडंसं प्रेक्षक वर्ग कमी आहे किंवा काही पर्यटक पुढे पण थांबलेले आहेत. पण बघू शकता आपण बघू शकताय वरती पण काय
विलेज घाट म्हणून इथं काही रूम पण आहेत ज्यांना राहायचं असेल त्यांच्यासाठी. या ठिकाणी रूम्स आहेत. फॅमिली कपल वगैरे कोणी आलं तर त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी शासनाने रूम्स बनवलेले आहेत. आता आपण तिकडं जाणार नाही कारण टाईम झालेला आहे, परंतु कोणाला जर या ठिकाणी यायचं असेल राहण्यासाठी तर त्यांनासुद्धा रूम अगोदर बुकिंग करावं लागते. आणि अशा पद्धतीने सुंदर असा हा घाट आता समाप्त झालेला आहे. आपण आता जाणार आहोत की माझ्या गावी बोरीला. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल.